ज्योतिर्लिंग चषक 2024 ही स्पर्धा आपल्या भेटीला. परवा दुसरं रबर बॉलचं आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव देखील घेतले. दोन धाबा आल्या. 2 धाब्यांनी इथे मात्र आपण पाहतोय 2 धाबा आता आल्यात. धावफलकावरून धावा झाल्या ते मात्र 2 धाबा. 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. स्लोअर चेंडू बऱ्याच स्कोरला भिरकावतोय. एक सिंगल येते का पाहायचे, परंतु 4 आले. चौकार आला. या मिसफील्ड तुम्हाला मागण्यात येतील. 4 धाब्याने धावा झाल्या ते मात्र 6 अंकावरती. धाबा झाले ते मात्र आपण पाहिलं तर 6 धाबा आक्रमण केले. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर या चेंडूमध्ये धाबा आल्या त्या मात्र 6 धाबा. आणि धावफलकावरती धाबा झाल्या त्या मात्र 12 धाबा. मगाचा 4 आल्यानंतर त्याला कॉन्फिडन्स किती आलाय. तुम्ही स्पीड केली. एकदा त्याला चुकीतून सावरायची संधी मिळाली की शुभम अगदी त्यावर आक्रमण करून स्वार करतोय. हे 2 मॅच मध्ये आपण पाहिलं. मागच्या मॅच मध्ये शेखरने सोडलेला शुभमचा कॅच, त्यानंतरची त्याची बॅटिंग जबरदस्त. त्याने ऑफस्टिक वरती अगदी बरोबर त्याला खेळता ठेवलाय. यावेळेस मात्र आपण पाहतो केपीनं धाबा झाले ते मात्र 12. दुसऱ्या षटकामध्ये चला टीम मीटिंग करू नका, अंधार होईल. मी अजून आपल्याला सूचना करतोय. इथे मात्र आपण पाहतोय धाबा झाले तर मात्र 12 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा झाले तर मात्र 12 धाबा. 12 रन्स आपण पाहतो. बॅटिंग करतो स्ट्राईक वरती निरंजन. शुभम निरंजन. बारा धाबा आल्यात. निरंजनच्या पहिला चेंडू इथे मात्र चेंडूमध्ये ट्रॅव्हल हजेल कव्हर कॅच करणे गरजेची होती. सिंगल लेगपीस आले आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 13 धाबा 13 रन्स. खराडवाडी टीम आपण पाहतोय निराशा आहे. अंतिम टप्प्यात पोहोचण्याची मॅच होती. दिवसभराची मेहनत पाण्यात गेली, परंतु एकतरी ट्रॉफी मिळणार आहे याचं देखील खुशी मानवावी लागेल. आक्रमण केलंय. इथे मात्र आपण पाहतोय सेटगावला खेळतोय क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणि तिथे मात्र आपण पाहतोय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि सिंगलच मिळते. दुसऱ्या धाब्याला निरंजन मात्र बाद होतोय. धावफलकावरती धाबा आले तर एक सिंगल आले. धाबा झाले तर मात्र 14 धाबा 14 रन्स. चला न्यू बॅटर जाऊ द्या. सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमला अंधार होऊ नये याची दक्षता घ्या. 14 धाबा मी म्हटलं होतं 7 वाजले एक षटकाची मॅच चांगली क्लिअर होईल. धाबा झाले तर 14 पर्यंत आता खेळावं लागेल. कोणता ऍक्शन घेतला जाणार नाही कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमला ते मंजूर आहे. धाबा झाले ते मात्र 14 धाबा 14 रन्स. 14 धाबा. इथे मात्र खोलवर टप्प्यातला चेंडू धावबाची नामी संधी येते. चला न्यू बॅटर येऊ द्या मैदानामध्ये. पटकन या. धाबा झाले तर मात्र 14 धाबा 14 रन्स. चेंडू झालेत या षटकातील अद्याप आपण जर पाहिले तर चेंडू झाले 3. अद्याप 3 चेंडू बॅलन्स आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये जाऊ द्या. श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण केले शुभमच्या बॅट मधून. इथे मात्र मिळतील किती धाबा आल्या तर मात्र 6 धाबा. धावफलकावरती धाबा झाले तर मात्र 20 रन्स आपण पाहतो धावफलकावरती.
एक षटकांची मॅच असती तर फक्त त्यांना धावा जमवायच्या होत्या 14-13 धावा. 2 षटकांची मॅच खेळते. दुसऱ्या षटकामध्ये पूर्ण बॅकअप घेऊन आलाय तो शुभम. षटकार लगावलाय. धावसंख्या झाली ती मात्र 20. आक्रमण केलं इथे मात्र आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती आणखी आल्यात त्या धावा 6 धावा झाल्या त्या मात्र 26 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आतापर्यंत आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. धावा झाले तर 26 रन्स. धावा आली की 6 आल्यात आणि धावा झाल्यात त्या मात्र आपण जर पाहिलं तर 32 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या शुभम अँड टीम. बघा तुमचा एक निर्णय तुम्हाला कधी मागण्यात आला. 1 षटकांचे सामन्यात 13 धावा जमावाव्या लागल्या असत्या. 2 षटकांचे सामने धावा झाले तर मात्र 32-33चं समीकरण. योग्य वेळी योग्य निर्णय हा नेहमी फायद्याचा ठरत असतो. परंतु त्यात बॅटिंग आहे. बॅटिंग बॅलन्स आहे. ला दिला आहे 33 ला. चला फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या. बघा अंधार झालाय. चला विनंती असेल अंधार झाला बघा 7:04 अवधी झालाय. विनंती असेल फास्ट करा. पंचांचं मी कौतुक करेन. कॅमेरामॅनचं कौतुक करेन. मान लावून लक्ष ठेवून डोळे लावून कॅमेरामॅनचं कौतुक करेन. ते म्हटलं त्यामुळे आमचे रोहित थोरात यांचं देखील लाईव्ह स्ट्रीमिंग आणि अपडेटर यांचं आपण कौतुक करूया. कारण एवढे तास जवळजवळ 12 ते 14 तास कॉन्सन्ट्रेट करून प्रत्येक मैदानामध्ये लाईव्ह करून अपडेटिंग करायचं. कॅमेरामॅनला देखील तितकीच तकलीफ. पहिला चेंडू इथे मात्र वाईट येतोय आणि 2 धावा वाईट पासून 2 धावा आल्या. तिथेच लक्ष गोलंदाजी ट्रॅक वरती बनते. स्ट्राईक आणि वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र इंद्रजीत आणि नॉन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहतोय सागर. इथे मात्र आपण पाहू शकाल डॉट चेंडू होतोय. बंटी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण केलं जातं. इथे मात्र जर आपण पाहिलं तर 6 धाबा येतील. प्राबलकावरती धाबा झाले तर मात्र आतापर्यंत 8 धाबा. सर्व मान्यवरांनी घरावाडीचे सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती यावं. प्रत्येकाला विनंती असेल आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या.
आज ती गडी इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला उंची आहे, क्षेत्ररक्षक खाली, कॅच होईल, शुभम होते कॅच वरती. तिथे मात्र आपण पाहिलं तर विकेट मिळवली आहे. चला टीम मीटिंग नकोय, धाबा झाले तर मात्र धाबलकावरती 8 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपण पाहू शकाल. निरंजन पाटील कॅमेरामॅनची भूमिका पार पाडतायत, आमचे रोहितजी थोरात चांगल्या पद्धतीने लाईव्ह स्कोरिंग अपडेटिंग करतायत. आर्यन स्पोर्ट्सच्या माध्यमातून खूपच छान क्लॅरिटी, लाईव्ह क्लॅरिटी सगळं काही अगदी इथल्या तिथं नीटनेटकं, आणि त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. लेखकाची भूमिका पार पाडली नितीने सकाळपासून, आणि त्यानंतर प्रतीक या दोघांच्या माध्यमातून लेखकाची भूमिका पार पाडली आहे. वरडवाडीच्या प्रत्येक छोट्या मोठ्या सदस्य, ग्रामस्थ, तरुण, युवा सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी मेहनत घेतली आणि ही स्पर्धा आज या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडते. म्हणजे अंतिम टप्प्यात आले, शेवटच्या सामन्याकडे. आतापर्यंत धावा झाले ते मात्र 8. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. धावा झाले ते मात्र 8 धावा. मेगा फायनलची मॅच आपण पाहताय. आक्रमण केलं, आल्या पहिली फटका खेळतो, बॅटचे रडार मध्ये आलाय, टप्प्यात आला आणि टप्प्यात कार्यक्रम उरकला या बॅटरने. 6 धावा आले आणि धावफलकामध्ये धावा झाल्या तर मात्र 14 धावा, 14 रन्स आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय. धावफलकावरती आपण पाहू शकाल धावा झाले तर 14 रन्स आपण पाहतोय. 33चं लक्ष आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडवरती बॅटरचं नाव आम्हाला माहित नाही, परंतु चांगली बॅटिंग करतोय, एफर्ट मात्र दिलाय. ब्लॉक चेंडू होता, हेलिकॉप्टर सारखा खेळतोय, सिंगल आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे मात्र दुसरी धाव देखील संपन्न होते. 2 धावा आल्या, 2 धावांनी धावफलकावरती धावा आल्या तर मात्र तब्बल 2 धावांनी ऍड केलं तर 16 धावा, 16 रन्स आपण पाहू शकाल धावफलकावरती लगावले गेले. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. पाहू शकाल धावा झाले तर मात्र 16 रन्स. 21चं षटक आपण पाहतोय. 16 धावा, एखादा षटकार आला, 4 आल्या तर मॅच बॅटिंग करणाऱ्या टीम कडे जाऊ शकते. इथे डाव्या स्टिकच्या बाहेर वाईड +1 आपण पाहतोय. 2 धावा ऍड केल्या जातील. धावा झाल्या तर मात्र 18 धावा, 18 रन्स पाहू शकाल. 18 धावा झाल्यात आतापर्यंत. 7 बॉल आणि 14 धावे, 7 चेंडू 15 धाव्यांची गरज अद्याप जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल. चांगली इथे प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. इथे मात्र आपण पाहिलं एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. सिंगल येतो आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या. त्या एकूण 6 चेंडू 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय, चांगला एफर्ट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. आपलं पहिल्यावर स्कोर असताना काम 1 लागला असता तर फुल असतं नाही. 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला अंधार होईल, बॅटिंग करणाऱ्या टीमला दिसू द्या. घराळवाडीच्या सर्व मान्यवरांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. 6 चेंडू 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 14चं समीकरण. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहू शकाल. यावेळेस आपण पाहतोय शुभमने मात्र सॉफ्ट हँड डिलिव्हरी केला. चेंडू पंच तत्पर आहेत, पंचांचा निर्णय इथे मात्र आपण पाहतोय. इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 14 धावा, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र आक्रमण केलंय. इथे हवाई सफर, षटकार, बिग शॉट, बिग फाईट, बिग मॅच. अंतिम टप्प्यात मेगा फायनलच्या मॅच मध्ये हा थरार आलाय. 5-14चं समीकरण. आता मात्र गरज असेल ती मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 8 धाव्यांची. थोडं उशिरा सांगितलं तरी चालेल, मेगा फायनल आहे. 4-8चं समीकरण आलंय. पुन्हा फटका खेळतोय, एक सिंगल आले, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करतोय का पाहायचंय. थ्रो देखील आलाय शुभमकडे, परंतु बाउन्स घेतलाय चेंडूनं. 2 धावा कंप्लीट होतील. आता मात्र आपण पाहतोय 3 चेंडू 6 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 6 धावा,
फाईट चालली मेगा फायनलची, लढत चालली मेगा फायनलची. ज्योतिर्लिंग चषक 2024चा पर्व दुसऱ्याचा विजेता कोण होईल यासाठी ही प्रयत्नांची पराकाष्ठा, यासाठी इथे मात्र दमखम दाखवली जाते, यासाठी इथे केली जाते दादागिरी. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा 3 चेंडू, 3 चेंडू 6 धावा. इट इज अ बिग फाईट. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, उत्तम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फसनची मॅच, खुंदूसची मॅच, घासाघासीची मॅच, मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलची मॅच. इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. इथे मात्र तुम्हाला 5 धावा जमवाव्या लागतील, इथे 5 धावा रोखाव्या लागतील, तेव्हा मात्र सामना जिंकता येईल. एका बाजूला आपण पाहतोय संघ बॅटिंग करतोय, ज्योतिर्लिंग स्पोर्ट जिंती. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती, आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा संघ साय शिरंबे टीम. टायटल आहे ज्योतिर्लिंग चषक 2024 आणि ज्योतिर्लिंग जिंती टीम इथे मात्र फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये. लढत सुरू, अंधार होईल. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. इथे मात्र फाईट सुरू आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला मैदानात पाहायला मिळते. होल इन द मॅच, आय डोंट नो बट इट शुड बी फाईट. सामना कोण जिंकेल सांगू शकत नाही, क्रिकेटचाच विजय मात्र निश्चितच आहे. एक्सलेंट गुड डिलिव्हरी, चेंडूला इंची दिली आहे. इथे मात्र आपण पाहतोय 1 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाजाला चांगली बॅटिंग करावी लागेल. भिंतीवर लावलेले घोड्याचे चित्र पाहून प्रगती होत असते, त्यासाठी सकाळी सूर्योदया आधी उठून कष्टाची दौड करावी लागते. कष्ट केले शुभमला आजच्या दिवसामध्ये, कष्ट करतोय आतापर्यंत, परंतु शेवटच्या चेंडूवरती काय होईल? 1 चेंडू 5 धावा, 5 धावा 1 चेंडू. इथे मात्र 9 चेंडू घोषित केलाय, अतिरिक्त धाव येते. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आपण पाहतोय. फलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. आताच्या 2 धावा, यस, नो प्लस 1 म्हणजे आता 1 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला 3 धावा जमवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला, तुम्हाला 3 धावा रोखाव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला. 1 चेंडू 3 धावा. इथे मात्र काय घडलंय पाहायचं आहे. वाईड चेंडू आपण पाहू शकाल. इथे यावेळेस काय घडतंय, आता मात्र 1 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 2 धाव्याची. घर फिरले की घराचे वाशी फिरतात, नशीब फिरले की नशीब टर्न होऊन जातं. इथे मात्र ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शुभमला इथे मात्र जास्त कौतुक सहन झालं नाही आणि खराब गोलंदाजी करतोय. कमबॅक करावा लागेल, वापसी करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, तेव्हा मात्र तुम्हाला सामना जिंकता येईल. कारण विजय असाच मिळत नसतो, स्वतःची सावली देखील उभार गेल्याशिवाय मिळत नाही, त्यामुळे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. 1 चेंडू 2 धावेची गरज. इथे मात्र काय घडतंय पाहायचंय आणि तिथे मात्र सामन्यावरती विजय मात्र संपादित केलाय. स्टंप तिथेच ठेवा. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज होती, परंतु सामना मात्र जिंकून गेला. आपण स्पर्धेमध्ये खेळला, चांगला खेळ दाखवला तो ज्योतिर्लिंग 11 जिंती टीमला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साय शिरंबे टीमला. दोन्ही टीम मध्ये इथे मात्र बॅटर रंगला. सामना जिंकला, जिंकलेल्या टीमचं अभिनंदन, पराभूत टीमचं कौतुक. पराभूत झालेल्या टीमला नक्कीच सांगून जाईल, हताश होऊ नका, निराश होऊ नका, पुढच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करा. कारण असं म्हटलं जातं, आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, किस्मत की रोटी कोई छीन नहीं सकता. जे नशिबात आहे ते मिळणार, जे नशिबात आहे ते मिळणारच, परंतु जे नशिबात आहे ते नाही ते कधीच मिळणार नाही. त्यामुळे तुमचा खेळ तुम्ही केला, तुमचा चांगला खेळ हे तुमच्या या ठिकाणी उद्देश आहे, हे तुमचा ध्येय आहे. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही केला, यातच समाधान माना. सामना कोणामध्ये पराभव झालो यावर विचार करू नका, सामना कसा पराभव झालो यावर विचार करा. पुढच्या स्पर्धेमध्ये ती चूक होणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या. नेहमी तुम्ही सातत्यपूर्णपणे केलेल्या चुकांचा तुम्ही सुधार करा, नक्कीच यश तुम्हाला मिळेल. थँक्यू सो मच. ही स्पर्धा आपण पाहता आजमावले, अनुभवले. ज्योतिर्लिंग चषक 2024 आपण पाहू शकाल. इथे मात्र जेसीसी घरामध्ये आयोजित ही स्पर्धा होती. कराड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या ठिकाणी या सामन्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं. आमच्या ठिकाणी नाना यांच्या माध्यमातून, त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून, सगळ्यांची नावं मला माहित नाही.